प्रसव वेदना होत असताना ऑपरेशन थिएटरमध्ये ओरडणारी आई लक्षात आहे, पण थिएटरच्या बाहेर डॉक्टरच्या समोरून येरझाऱ्या घालणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. चुलीवर भाकऱ्या भाजणाऱ्या आई लक्षात आहे. आईचे गोडवे गातात सर्वजण, पण ती भाकरी, ते पीठ, ते धान्य घरात यायला आपल्या बापाने किती कष्ट केलेत हे पोरांना माहीत नाही. पहिला नंबर आला तर गावाला पेढे वाटणारी आई लक्षात आहे, पण माझ्या लेकराला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे त्यासाठी अनेक कॉलेजचे आणि सावकारांचे वेळ पडल्यावर उंबरे झिजवणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. माझं पोरगं नोकरीला लागलं म्हणून आनंदी राहणारी बर्फी वाटणारी आई लक्षात आहे, पण एखाद्या पोराला नोकरी लागण्यासाठी त्याचा बाप डोनेशन द्यायला तयार झाला, त्यासाठी त्यानं त्याच्या रानावर कर्ज काढलं, हे किती जणाला माहित आहे. माझ्या लेकरानं चांगला मोबाईल घेतला हे आईला कळतंय, पण तो मोबाईल घेण्याकरता बापानं हप्त्यावर घेऊन दिला हे आपल्याला माहित नाही. माझ्या लेकराकडे बुलेट आहे हे आई सांगत राहते, पण ती बुलेट घेऊन देताना दर महिन्याला हप्ता तटला की पैसे फेडणारा बाप आणि हुरहुर लागणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. माझं लेकरू चांगलं हुशार आहे बरं, त्याला 90% पडले. अरे बाबा, पण पोरानं चांगलं शिकावं म्हणून मास्तर लोक, सर लोक, कॉलेजचे सगळे माणसं त्यांच्यासमोर हात जोडणारा बाप मात्र लोक विसरली. बाप करी जोडी. बापाला असं वाटतं मला जमलं नाही डॉक्टर व्हायला, मला जमलं नाही वकील व्हायला, मला जमलं नाही लाल दिव्याच्या गाड्यातनं फिरायला, माझं लेकरू फिरलं पाहिजे, माझ्या लेकराचा दवाखाना पाहिजे, माझ्या लेकराचं नाव झालं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे. याकरता सावकाराचे उंबरे झिजवलेत त्यानं. कधीही तुमच्या बापाला कमी समजू नका पोरा.